नमस्कार. साधनात किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज बघा आपण काय करणार आहे वेगळंच मटाराचा पदार्थ. तर हिरवे मटार मार्केटमध्ये बरेच आलेले आहेत. मी काय केलं आहे, आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, एक 7-8 लसूण पाकळ्या सोलून घातल्यात, अर्धा इंच आलं आपण याच्यामध्ये घातलं आहे. इथे लागणारे आपल्याला 3 छोट्या मिरच्या ॲड करून घेतलेले, काहींचे तुकडे केलेत मी. कोथिंबीर धुवून निवडून घेतली आणि पाऊण वाटी मी मटार याच्यामध्ये घालून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, याला झाकण लावायचं आहे आणि हे आपण सगळं मिक्सरमधून थोडंसं क्रश करण्यापूर्वी जरा अर्धा चमचा मी जिरे घालून घेते. त्यानंतर आता इथे घालणार आहे ओवा. ते आपण याच्यामध्येच मिक्स करायचं आहे आणि आता मिक्सरमधून काढून घ्या. बघा ओबडधोबड आपण इथे काढून घेतलेलं आहे. वाटलं तर आपण अजून एकदा फिरवू शकता, कारण हे ओबडधोबडच छान लागतं. पण करणार काय आहोत, तर चला आता पुढे आपण पुढची प्रोसेस बघूया. एका ताटामध्ये मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काढून घेतलं होतं मटार वगैरे, तर ते बारीक करून आपण ठेवलं आहे. आता इथे मी ज्वारी आणि बाजरी असं मिक्स पीठ मी दळून आणलं होतं, ते 1 चमचा इथे आपण घातलेलं आहे. तांदळाचं पीठ पाऊण चमचा, मोठा चमचा वापरला इथे मी, आणि 1 चमचा आपण घेणार आहे बेसन पीठ. म्हणजे इथे आपली 4 प्रकारची पीठ आपण एकत्र केलेली आहेत. हळद घालायची थोडी, अर्धा चमचा वापरली मी इथे. त्यानंतर मिरची पावडर. आता याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे अर्धा चमचा वापरला आहे छोटा, कारण हिरवी मिरची मी त्या मटाराच्या याच्यामध्ये ज्यावेळेस आपण क्रश काढले ना त्याच्यामध्ये आपण करून घेतलेले. मीठ, सैंधव मीठ 1 चमचा. वाटलं थोडंसं तिखट जास्त घातलं तर तुम्ही कमी जास्त करू शकता. चमच्यानं आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. मार्केटमध्ये सध्या मटार जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात बघा. मग तोच मटार आणायचा, निवडून ठेवायचा स्वच्छ करून, आयत्या वेळेला आपल्याला उपयोगी. थोडंसं पाणी घालून आता आपण हे अजून मिक्स करून घेऊ. मटार म्हटलं की सर्वांना आवडतो आणि काय पदार्थ नाही का, बरेचसे पदार्थ होतात त्याने. तर त्यातलाच एक पण अगदी वेगळा की तुम्ही विचारही केला नसेल की असा काही पदार्थ होऊ शकतो का, नाही का, म्हणून आता हे तुमच्यापुढे एक. तर आता हे सगळं आपण असं मळून घेतलं आहे, नाही का. आता याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर एक चाळणी मी घेतली आहे, स्टीलची चाळणी. त्याला आपण तेलाचा जरा पुसट हात लावून घेऊया. कारण आपण इथे जे पुढे करणार आहे तर ते खाली तळाला चिटकायला नको, सहज निघायला पाहिजे, नाही का, म्हणून आपण इथे जरा तेलाचा हात लावून घेऊ. आता बघा ताटामध्ये मी ही चाळणी ठेवली आणि जो आपण गोळा करून घेतला होता तो आपल्याला याच्यावरती थापून घ्यायचा आहे. तर इथे स्क्वेअर शेपमध्ये द्यायचा मी प्रयत्न करते. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, तर अशा रीतीने आपल्याला तो जरा थापून घ्यायचा आहे. तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, कारण आपण इथे चाळणी वापरले म्हटल्यावर पुढे काय करणार आहे, आपल्याला हे वाफवूनच घ्यायचं आहे, परंतु फार जाड आणि फार पातळ करायचं नाही आहे. तर सर्व बाजूने हे समान झालं पाहिजे, थिकनेस सगळीकडे सेम आली पाहिजे. बघा झालं स्क्वेअरमध्ये. आता याच्यावरती आपल्याला वेगळं काही लावायचं नाही, कारण आपण सगळे जिन्नस घातलेले आहेत. आता कढईमध्ये एका बाजूला मी थोडंसं पाणी केलं होतं. पहिली पाणी ठेवल्यानंतर ना मी याच्यावर लगेच चाळण ठेवून दिली आणि झाकून ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम आता इथे मध्यमाचेवर मी केली आहे. पाणी उकळायला लागलं की एक 10-15 मिनिटाने, तुम्ही 10 मिनिटांनी लगेचच तुम्हाला लक्षात येईल की ती इथे वाफलं की नाही बघू. हे आपल्याला चेक करायचं. तर आपण कसं चेक करणार आहे बघा, वाफवायचं म्हटलं कुठलाही पदार्थ की 10 ते 12 मिनटं भरपूर झाले. तर एखादी तुम्ही छोटीशी सुरी घ्या किंवा लागलं तुम्हाला चमचा वगैरे असतं, तर हे थोडंसं याच्यात हे केलं आपण, घालून बघितलं की काही लागलेलं नाही आहे, चाकूला स्वच्छ आहे, म्हणजे काय की आपलं इथे रेडी झालेलं आहे. आणि आपल्याला नंतर हे थंड करायला ठेवायचं. तर थंड झाल्यानंतर काढून बघूया का. जरा मी
प्रयत्न करते चाकूने आणि हे लगेच निघेल, कारण आपण तेल लावलं होतं नाही का, तेलाचा हात, त्याच्यामुळे बघा आता हे सहज निघाली. थोडासा ट्राय करावं लागला. आता कढईमध्ये काय करायचं आहे की एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपण याला आता याचे तुकडे पाडून घेऊयात. तुम्हाला जसे हवे तसे वेगळे वेगळे शेप तुम्ही देऊ शकता आणि सहज होतील याचे तुकडे पडतात. आता मी करणार आहे स्क्वेअर शेपमध्ये. व्यवस्थित आपण हे कापून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण आता कढई जी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बघा, आता हे स्क्वेअर शेपमध्ये मी कट केलेले आहेत आणि आता मंद आचेवर आपल्याला हे काय करायचं आहे, एक एक वडी त्याच्यामध्ये सोडून आपल्याला हे छानपैकी तळून घ्यायच्यात. चांगल्या ब्राउनिश खरपूस अशा त्या तयार होतात. तुम्ही म्हणाल हे काय, तर इथे हिरव्या मटाराच्या वड्या इथे आपण तयार करतो आहे. हिरव्या मटाराच्या चविष्ट अशा वड्या आणि विशेष म्हणजे अतिशय खरपूस होतात. आता आपण ज्यावेळेस तळून घेतो आहे ना, तुम्हाला दाखवते मी. तर आपण कोथिंबिरीच्या वड्या करतो, कोबीच्या पानाच्या करतो, अळूच्या पानाच्या करतो नाही का, पालकाच्याही करतो. पण हा विचार कधी आलाच नसेल ना की मटाराच्या होतात का, तर होतात. आणि खरंच करून बघा, अतिशय चविष्ट आहे, रुचकर अशी. छान ब्राउनिश होतात ते ना तळून आपल्या वड्या. बघा आता काढून घेऊयात आपण. तांदळाची पिठी याच्यामध्ये आपण ॲड केलेली आहे, त्यामुळे त्याला तो खरपूसपणा येतो. उरलेलाही मी तळून घेतला. बघा तिथे तुम्हाला दाखवतो. तुम्हाला याच्यावरून अंदाज आला असेल की आपल्या किती थिक थापायला हव्या होत्या नाही का वड्या. एक मोडून दाखवते मी. बघा ते हे किती खरपूस झालेले आहेत. हे बघा पटकन सहज तुटल्या जाते, त्रास होत नाही. झटपट अशी ही रेसिपी आहे की वेगळं मटाराची भाजी वगैरे सारखं काही काही खाऊन अशाही पद्धतीने थोडासा तुम्ही करून बघा.